जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट व्हिडिओ. व्हॉट आय मेक अँड व्हॉट आय ईट हे आजपासून मी चालू करते. आज फक्त व्हॉट आय मेक ही व्हिडिओ येणार आहे. उद्यापासून व्हॉट आय मेक अँड व्हॉट आय ईट इन अ डे ही व्हिडिओ चालू होईल तुमच्यापर्यंत अशा व्हिडिओ येत राहतील. सो इथे मी पनीरला स्क्वेअरमध्ये कापले. स्क्वेअरमध्ये कापताना जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी बाजूला ठेवला आहे, का ते पुढे कळेल तुम्हाला. पनीरला मधून कट मारून मस्त मीठ लावून बाजूला ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये जे स्टफिंग घालायचं आहे आपल्याला त्याची तयारी करूया. काजू घेतले, पिस्ते घेतले, बदाम घेतले, याची बारीक पावडर करायची आहे. जे पनीर उरलेलं होतं ते कुस्करून घेतले. आलं मस्त ठेचून घालायचं. हिरवीगार मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून ते घालायचे आहेत. याची अमेझिंग टेस्ट येते. बारीक हिरवीगार चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. आणि जी पावडर केली होती आपण काजू बदाम पिस्त्याची ती घालायची आहे. गरम मसाला घालायचा आहे. जिरे मस्त हातावर चोळून घालायचे. आता जे मी दाखवते तेच मी बोलून दाखवते. मला याच्यावरून खूप ट्रोल केलं जातं. सो चवीनुसार मीठ घालायचं. याला सगळ्याला मिक्स करून याचं एक छान बाइंडिंग तयार करायचं आहे. आणि पनीरला जे मध्ये कट मारले त्याच्यामध्ये स्टफ करायचं आहे. कसं प्रकारे मी दाखवते अशा प्रकारे करायचं. सगळं पनीर असं फिलिंग करून ठेवून द्या बाजूला. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. रफली चॉप कांदा चॉप करताना माझ्या डोळ्यातलं पाणी बघितलं असेल तुम्ही. एका कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे. तूप किंवा बटर याच्यामध्येच ही रेसिपी करा, तेल नका वापरू. त्याच्यामध्ये आपल्याला मस्त तेजपत्ता टाकायचा आहे, दालचिनी टाकायची, खडी विलायची टाकायची म्हणजे मोठी विलायची म्हणतात, शाही जिरे घालायचे, चक्रीफूल घालायचे. हे सगळे मसाले चांगले परतवायचे. कांदा घालायचा, कांदा लालसर परतवायचा. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या, लसणाच्या पाकळ्या घालायच्या, काजू घालायचे आणि मग टमॅटो घालायचे. टमॅटो आता चांगले परतून द्यायचे. मी चांगले परतून दिलेत. लालसर टमाटरच्या म्हणजे मऊसर होऊस्तर परतून दिले मग पाणी घातलं आहे. आता फास्ट फॉरवर्डवर मला व्हिडिओ करायला लागतो कारण की 3 मिनिटाचंच लिमिट आहे. त्यामुळे मी बोलून दाखवते सगळ्या गोष्टी. चांगलं 10 ते 15 मऊसर असं इन्ग्रेडियंट्स होऊन द्यायचे. मऊसर झाल्यानंतर ते थंड व्हायला ठेवायचे. ते वाटण थंड होऊस तर आपण इकडे पनीर परतवायचं. दोन्ही बाजूला तूप लावून मस्त लालसर असं पनीर परतवायचं. मी दाखवलं तसं. परत वाटणाकडे वळूया. वाटण आता मस्त गार झालेलं आहे. म्हणजे जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपले ते गार झाले. त्याच्यातले खडे मसाले काढून टाका. त्याचा फ्लेवर उतरला त्यामुळे काढून टाकलं तरी पण चालेल. याची एक फाईन पेस्ट करा. रेस्टॉरंट स्टाईल तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर ही जी आपण ग्रेव्ही केली आहे, पेस्ट केली आहे ती चाळून घ्या चाळणीतनं. कढईमध्ये टाका. चवीनुसार मीठ घाला, हिंग घाला. एक उकळी येऊन द्या छानसर. आता काही तुम्हाला एक्स्ट्राचं घालायची गरज नाही. तुमची ग्रेव्ही तयार आहे. पनीर पसंदाची पूर्ण डिश तुमची रेडी झालेली आहे खाण्यासाठी. नुसतं स्टफ केलेलं पनीर पण खायला खूप छान लागतं ग्रेव्हीसोबत. तर हा नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. भेटू परत नवीन अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.